नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिजन ऑफिसर या प्री लर्निंग एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जुलै 2026च्या चालू घडामोडी पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. पहिला प्रश्न आहे, जुलै 2026 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेले भारताचे 45वे स्थळ कोणते? ए. चारा यदियो मोविडाम, बी. मराठा मिलिटरी लँडस्केप्स, सी. सारनाथ, डी. प्रांबानन मंदिर. तर याचं योग्य उत्तर आहे सी. सारनाथ. उत्तर प्रदेशातील बौद्ध स्थळ सारनाथला 25 जुलै 2026 रोजी युनेस्कोच्या 48व्या सत्रात जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले. हे भारताचे 45वे स्थळ आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन कुठे सुरू करण्यात आली? ए. दिल्ली ते आग्रा, बी. जिंद ते सोनीपत हरियाणा, सी. मुंबई ते पुणे, का डी. चेन्नई बंगळूर. याचं योग्य उत्तर आहे बी. जिंद ते सोनीपत हरियाणा. 17 जुलै 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील 89 किलोमीटर जिंद सोनीपत मार्गावर भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन म्हणजेच नमो ग्रीन रेल सुरू केली. पुढचा प्रश्न आहे, नीती आयोगाच्या इन्व्हेस्टमेंट फ्रेंडलीनेस इंडेक्स 2026 मध्ये पहिले स्थान कोणत्या राज्याने मिळवले? ए. महाराष्ट्र, बी. तमिळनाडू, सी. गुजरात, का डी. ओडिशा. तर याचं योग्य उत्तर आहे सी. गुजरात. गुजरातने 56.6 गुणांसह पहिले स्थान पटकावले. महाराष्ट्र दुसरा क्रमांक आहे. महाराष्ट्राला एकूण 53.7 गुण मिळाले. तिसरा नंबर आहे तामिळनाडूचा, गुण मिळालेले आहेत 53.3. पुढचा प्रश्न आहे, 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला? ए. चंदू चॅम्पियन, बी. ब्रह्मयुगम, सी. आर्टिकल 370, का डी. कल्की 2898 AD. तर याचं योग्य उत्तर आहे आर्टिकल 370. 2024च्या चित्रपटांसाठी जाहीर झालेल्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात आर्टिकल 370 ला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला. पुढचा प्रश्न आहे, 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण ठरली? ए. यामी गौतम, बी. राणी मुखर्जी, सी. दीपिका पदुकोण, का डी. आलिया भट. तर याचं योग्य उत्तर आहे ए. यामी गौतम. यामी गौतम यांना आर्टिकल 370 या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. पुढचा प्रश्न आहे, 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण होते? ए. कार्तिक आर्यन आणि मम्मुट्टी, बी. राजकुमार राव आणि धनुष, सी. अजय देवगण आणि विकी कौशल, का डी. रणदीप हुड्डा आणि संजय मिश्रा. तर याचं योग्य उत्तर आहे ए. कार्तिक आर्यन आणि मम्मुट्टी. कार्तिक आर्यन यांना चंदू चॅम्पियन या चित्रपटासाठी, तर मम्मुट्टी यांना ब्रह्मयुगम या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार देण्यात आला. पुढील प्रश्न, फिफा विश्वचषक 2026 चा विजेता देश कोणता? ए. अर्जेंटिना, बी. फ्रान्स, सी. स्पेन, का डी. ब्राझील. तर याचं योग्य उत्तर आहे सी. स्पेन. स्पेनने अर्जेंटिनाला अंतिम सामन्यात 1-0 ने हरवून विश्वचषक जिंकला. पुढील प्रश्न, आयसीसी महिला T20 विश्वचषक 2026 चा विजेता संघ कोणता? ए. इंग्लंड, बी. भारत, सी. ऑस्ट्रेलिया, का डी. न्यूझीलंड. तर याचं योग्य उत्तर आहे सी. ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाने लॉर्ड्सवर इंग्लंडला हरवून 7व्यांदा महिला T20 विश्वचषक जिंकला. पुढचा प्रश्न आहे, विम्बल्डन 2026 पुरुष एकेरी विजेता कोण? ए. नोवाक जोकोविच, बी. कार्लोस अल्काराइस, सी. यानिक सिन्नर, का डी. डॅनियल मेदवेदेव. तर याचं योग्य उत्तर आहे यानिक सिन्नर. इटलीच्या यानिक सिन्नरने विम्बल्डन पुरुष एकेरी जिंकला. पुढचा प्रश्न आहे, विम्बल्डन 2026 महिला एकेरी विजेती कोण?
ए. इगा स्वियातेक, बी. अरिना सबालेंका, सी. लिंडा नोस्कोवा, का डी. कोको गॉफ. तर याचं योग्य उत्तर आहे लिंडा नोस्कोवा. चेक प्रजासत्ताकाच्या लिंडा नोस्कोवा यांनी महिला एकेरी स्पर्धा जिंकली. पुढचा प्रश्न आहे, भारताचा 99वा ग्रँडमास्टर कोण? ए. डी. गुकेश, बी. एस. रत्नवीर, सी. आर. प्रज्ञानंद, का डी. विदित गुजराती. तर याचं योग्य उत्तर आहे एस. रत्नवीर. पुढचा प्रश्न आहे, आयसीसी हॉल ऑफ फेम 2026 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूंचा समावेश झाला? ए. सचिन तेंडुलकर आणि MS धोनी, बी. सौरव गांगुली आणि अंजुम चोप्रा, सी. विराट कोहली आणि रोहित शर्मा, का डी. कपिल देव आणि सुनील गावस्कर. तर याचं योग्य उत्तर आहे सौरव गांगुली आणि अंजुम चोप्रा. या दोघांसोबतच केविन पीटरसन यांचाही समावेश आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये करण्यात आला. पुढचा प्रश्न आहे, टूर दी फ्रान्स 2026 चा विजेता कोण? ए. जोनास विंगार्ड, बी. टादेज पोगाचार, सी. प्रिमोज रोग्लिच, का डी. योनास आले. तर याचं योग्य उत्तर आहे टादेज पोगाचार. 133व्या आवृत्तीत टाजेज पोगाचार हा टूर दी फ्रान्स 2026 चा विजेता ठरला. पुढचा प्रश्न आहे, भारत इंग्लंड महिला कसोटी लॉर्ड्स मध्ये भारताने विजय मिळवला, यामध्ये यास्तिका भाटिया यांनी काय केले? ए. 5 बळी घेतले, बी. लॉर्ड्सवर शतक केले, सी. हॅट्रिक केली, का डी. डबल शतक केले. तर याचं योग्य उत्तर आहे बी. लॉर्ड्सवर शतक केले. यष्टिरक्षक यास्तिका भाटिया यांनी लॉर्ड्सवर पहिल्या भारतीय महिला म्हणून शतक झळकावले. पुढचा प्रश्न आहे, नाटो शिखर परिषद 2026 कुठे झाली? ए. ब्रुसेल्स, बी. वॉशिंग्टन, सी. अंकारा तुर्की, का डी. लंडन. तर नाटो शिखर परिषद 2026 अंकारा तुर्कीमध्ये घेण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, आरबीआयने कोणत्या मूल्याच्या नोटांसाठी पॉलिमर म्हणजेच प्लॅस्टिक नोटांची चाचणी सुरू केली? ए. 50 आणि 100, बी. 10 आणि 20, सी. 200 आणि 500, का डी. 1000. तर याचं योग्य उत्तर आहे बी. 10 आणि 20. पुढील प्रश्न आहे, नीती आयोगाचे नवीन सीईओ कोण? ए. अमिताभ कांत, बी. अनुराग जैन, सी. राजीव कुमार, का डी. नंदन निलेकनी. तर याचं योग्य उत्तर आहे बी. अनुराग जैन. पुढचा प्रश्न आहे, CBDT चे अध्यक्ष कोण? ए. रवी अग्रवाल, बी. अशोक कुमार, सी. विनय सहस्रबुद्धे, का डी. प्रल्हाद जोशी. तर याचं योग्य उत्तर आहे ए. रवी अग्रवाल. पुढचा प्रश्न आहे, स्काय रूट एरोस्पेसने कोणता रॉकेट प्रक्षेपित केला? ए. विक्रम-1, बी. PSLV, सी. GSLV, का डी. अग्नी. तर स्काय रूट एरोस्पेसने विक्रम-1 हा रॉकेट प्रक्षेपित केला. पुढचा प्रश्न आहे, जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो? ए. 11 जुलै, बी. 5 जून, सी. 22 एप्रिल, का डी. 16 सप्टेंबर. तर जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै रोजी साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, एशियन टेनिस फेडरेशनचे प्लेयर अँबॅसिडर कोण? ए. लिएंडर पेस, बी. महेश भूपती, सी. रोहन बोपन्ना, की डी. सुमिता राव. तर एशियन टेनिस फेडरेशन प्लेयर्स अँबॅसिडर आहेत लिएंडर पेस. पुढील प्रश्न, 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण? ए. आदित्य सुहास जांभळे, बी. राजकुमार पेरियासामी, सी. एस. शंकर, का डी. राजमोहन राव. तर याचं योग्य उत्तर आहे राजकुमार पेरियासामी. राजकुमार पेरियासामी यांना अमरन या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. पुढील प्रश्न, इन्व्हेस्टमेंट फ्रेंडलीनेस इंडेक्स 2026 मध्ये महाराष्ट्राचे स्थान काय?
ए पहिले, बी दुसरे, सी तिसरे का डी चौथे? तर याचं योग्य उत्तर आहे बी दुसरे. महाराष्ट्राने एकूण 53.7 गुणांसह दुसरे स्थान मिळवले. पहिला क्रमांक आहे तो म्हणजे गुजरातचा. पुढील प्रश्न, कारगिल विजय दिवस कधी साजरा केला जातो? कारगिल विजय दिवस 26 जुलै रोजी साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, भारताची पहिली हायड्रोजन ट्रेनची कमाल डिझाईन स्पीड किती? ए 75 किलोमीटर पर आवर, 110 किलोमीटर प्रति तास का सी 160 किलोमीटर प्रति तास का डी 200 किलोमीटर प्रति तास? तर याचं योग्य उत्तर आहे बी 110 किलोमीटर प्रति तास. पुढील प्रश्न आहे, फिल्म्स मेडल 2026 कोणाला मिळाला? इतांग झांग, जून हो आणि जेम्स मेनार्ड का टेरेन्स ताओ का मॅरियम मिर्झाखानी का अक्षय व्यंकटेश? तर फिल्म्स मेडल 2026 हा इतांग झांग, जून हो आणि जेम्स मेनार्ड यांना मिळाला. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय सांख्यिकी दिन नॅशनल स्टॅटिस्टिक्स डे ची थीम काय होती? ए डेटा फॉर डेव्हलपमेंट, बी अनलॉकिंग द पोटेन्शियल ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डेटा, सी स्टॅटिस्टिक्स फॉर सस्टेनेबिलिटी का डी बिग डेटा? तर याचं योग्य उत्तर आहे अनलॉकिंग द पोटेन्शियल ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डेटा. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती कोण? ए सचिन अहिर, बी रामराजे नालवंडे, सी नीलम गोरे का डी विनोद तावडे? तर याचं योग्य उत्तर आहे सचिन अहिर. पुढील प्रश्न आहे, जागतिक बुद्धिबळ दिन कधी साजरा केला जातो? ए 20 जुलै, बी 10 डिसेंबर, सी 21 जून का डी 1 मे? तर जागतिक बुद्धिबळ दिन हा 20 जुलै रोजी साजरा केला जातो. शेवटचा प्रश्न आहे, सिक्कीमने कोणते मिशन सुरू केले? ए मिशन मिलियन ओक ट्रीज बाय 2047, बी मिशन स्वच्छ सिक्कीम, सी मिशन ग्रीन हिमालया का डी मिशन वॉटर? तर सिक्कीमने मिशन मिलियन ओक ट्रीज बाय 2047 हे मिशन सुरू केले. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.